सध्याच्या काळामध्ये स्क्रीन आणि स्क्रीनवर आधारित असलेला समोरचा कस्टमर त्याला ज्या पद्धतीने ते पाहायचं आहे त्याचा वापर करायचा आहे, जसं की मोबाईल असेल किंवा एखादी स्क्रीन असेल ज्याच्यामध्ये त्याला व्हेंडिंग मशीन म्हणून त्याचा वापर करायचा असेल, गेमिंगच्या ठिकाणी त्याला त्या स्क्रीनचा वापर करायचा असेल, अशा सगळ्या ठिकाणचं जे डिझाईन आहे ते डिझायनर जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही UI/UX डिझायनर अशा पद्धतीचा अभ्यासक्रम करू शकता, जो अभ्यासक्रम बॅचलर ऑफ डिझाईन या पदवीच्या अनुषंगाने शिकवला जाईल। यामध्ये तुम्ही त्या स्क्रीनवरती जे दिसणार आहे त्याचा लेआउट कसा असेल, त्याची टोपोग्राफी कशी असेल, त्याच्यामधले आयकॉन्स कशा पद्धतीने असतील, त्याचा डायनॅमिझम कसा असेल, त्याची कलर कॉम्बिनेशन कशी असेल, ते कशा पद्धतीने वर्क होऊ शकेल, याचं टेस्टिंग असेल, याचं नॅव्हिगेशन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासक्रमात शिकवल्या जातील, जेणेकरून हे शिकल्यानंतर तुम्हाला तशा प्रकारचा जॉब किंवा चांगली संधी कॉर्पोरेट कंपनीमध्ये डिझायनर म्हणून लागू शकते। यासाठी तुम्हाला हवी एक क्रिएटिव्हिटी, टेक्निकल गोष्टी समजावून घेणं आणि शिकण्याची तयारी, नवनवीन जे सॉफ्टवेअर्स येत आहेत ते शिकून त्याचा अवलंब करणं, यासाठीची तयारी, सोल्युशन्स देता येणं, एका जागेवरती बसून जास्तीत जास्त वेळ काम करून क्रिएटिव्ह आउटपुट्स काढणं, ही तुमच्याकडे असलेली उपलब्धी असणं अपेक्षित आहे। या प्रकारच्या अभ्यासक्रमानंतर तुम्ही होऊ शकता UI डिझायनर, UX डिझायनर, इंटरॅक्शन डिझायनर, त्याचबरोबर UI आर्किटेक्ट। आणि या पद्धतीच्या माहिती समजावून घेऊन जेव्हा तुम्ही तज्ञ म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला आपल्या जवळपासच्या ठिकाणी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे ग्लोबल लेवलला करिअरच्या संधी मिळू शकणार आहेत। यामध्ये तुम्हाला फिग्मा, Adobe XD यासारखी सॉफ्टवेअर शिकवली जाणार आहेत। तुम्ही जे डिझाईन करणार आहात ते मोबाईलच्या अनुषंगाने कसं उत्तम असेल याचा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे। त्यासोबत ती स्क्रीन जी असणार आहे त्याचा ब्राईटनेसपासून त्याची बॅटरी युटिलिटी आणि त्या सगळ्या गोष्टी युजरसाठी कशा सोयीस्कर आहेत यासुद्धा गोष्टी तुम्हाला डिझाईन करताना लक्षात घ्याव्या लागतात। सध्याच्या काळामध्ये व्हॉइस UI नावाचं सुद्धा तंत्रज्ञान येत आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काम करता येऊ शकेल। यामध्ये मायक्रो इंटरॅक्शन्स हा देखील फार इंटरेस्टिंग पार्ट आहे। मला पूर्ण खात्री आहे तुम्ही क्रिएटिव्ह असताल आणि टेक्नोसॅव्ही असताल आणि डिझाईनमध्ये करिअर करायचं असेल तर UI/UX मधलं BDSचा कोर्स तुम्ही निश्चितपणे पूर्ण करताल आणि मोठं करिअर करताल।